आईसीडीएस के बजट में कटौती करणारी केंद्र सरकार मुर्दाबाद। आईसीडीएस के बजट में कटौती करने वाली केंद्र सरकार मुर्दाबाद। मुर्दाबाद निर्मला सीतारमण मुर्दाबाद। निर्मला सीतारमण मुर्दाबाद। माझं नाव चंदा मेंढे, अंगणवाडी कर्मचारी संघटनाचे मी सचिव आहे। आता जो केंद्र सरकारने बजेट लावलेला आहे त्या बजेटमध्ये त्यांनी 300 कोटीची कटौती केलेली आहे, जेव्हा की त्यांनी आयसीडीएसच्या बजेटमध्ये वाढ करायला पाहिजे होती। म्हणून आज पूर्ण देशभरामध्ये आमच्या ऑल इंडियन फेडरेशन कडून जो कॉल आलेला आहे, तर या बजेटची आम्ही आज इथे होडी करण्यासाठी आंदोलन करत आहोत। निर्मला सीतारमण यांनी जो बजेट लावलेला आहे तो एकदम निष्कृष्ट दर्जाचा लावलेला आहे। अंगणवाडीकडे त्यांनी दुर्लक्ष केलेलं आहे, जेव्हा की केंद्र सरकारकडूनच आम्हाला पोषण ट्रॅकर ॲप म्हणून सर्व देशभरामध्ये जो मोबाईल मिळाला आहे त्या मोबाईलच्या द्वारे आम्ही काम करत आहोत। कामं आमच्या अंगणवाडी सेविकांचे वाढवण्यात येत आहेत, पण अंगणवाडी सेविकांच्या मानधनामध्ये ना राज्य सरकार वाढ करायला तयार आहे आणि ना केंद्र सरकार वाढ करायला तयार आहे। गेले 6 वर्षामध्ये केंद्र सरकारनं एकही रुपया आमच्या मानधनामध्ये वाढ केलेली नाहीये। आता सध्या मागच्या फेब्रुवारी, डिसेंबर आणि जानेवारी महिन्यामध्ये आम्ही एकूण 54 दिवसाचा संप केला आहे। त्या संपामध्ये आम्हाला राज्याकडून सुद्धा मंत्र्यांनी आश्वासन दिलेलं आहे की तुमच्या मानधनातही वाढ करू, तुम्हाला पेन्शन ग्रॅज्युटी देऊ, पण अजूनपर्यंत त्या लोकांनी आम्हाला पेन्शन ग्रॅज्युटी तर सोडा मानधन वाढ सुद्धा दिलेली नाही। अशी ही खोटी सरकार आहे आणि अशा ह्या खोट्या सरकारला समोर या 4 महिन्यामध्ये जे विधानसभा येणार आहे त्यांना आम्ही सुद्धा दाखवून देऊ की अंगणवाडी कर्मचाऱ्यांमध्ये किती ताकद आहे म्हणून। धन्यवाद। आज यहाँ पर आंगनवाड़ी कर्मचारी संगठना और फेडरेशन की ओर से पूरे देश भर में हमारी आंगनवाड़ी कर्मचारी के बहनें संघर्षरत है, निदर्शन प्रदर्शन कर रही वाली और आज ये बजट की कॉपियां जलाने जा रही है। एक्चुअल में क्या हुआ है कि इस बजट में निर्मला सीतारमण ने 300 कोटी की जो पिछले साल की तुलना में कटौती की है। दूसरी महत्व की बात है कि 2018 से अभी 24 6 साल पिछले 6 सालों में इस मोदी सरकार ने हमारी बहनों का 1 पैसा भी मानधन में बढ़ोतरी नहीं की गई। तीसरी महत्व की बात है कि सुप्रीम कोर्ट ने निर्णय दिया हुआ है कि इन आंगनवाड़ी कर्मचारियों को पेंशन और ग्रेजुटी लागू करना चाहिए, लेकिन निर्मला सीतारमण और इस मोदी सरकार ने इस केंद्रीय बजट में उसकी कोई भी तरतूद नहीं की है। इसलिए ये बजट का निषेध करने के लिए हमारी आंगनवाड़ी बहनें पूरे देश भर में आज आंदोलनरत है, संघर्ष कर रही है। और जब तक ये सीतारमण अपना ये जो बजट में की गई कटौती पीछे नहीं लेती है, हमारी संगठनों का संघर्ष आगे तक जारी रहेगा।